आज माझ्या बार्शी टुडेच्या सर्व प्रेक्षकांना नवचेतना मैत्री फेस्टिवलमध्ये घेऊन जाते। शनिवार दिनांक 21 सप्टेंबर आणि रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी आयोजित नवचेतना मैत्री फेस्टिवल संपन्न झालं। लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी आणि बार्शीतील महिला यांच्यातील नवचेतना म्हणजे मैत्री फेस्टिवल। विविध स्पर्धा, मनसोक्त खरेदी, नाविन्यपूर्ण स्टॉल्स आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असलेलं मैत्री फेस्टिवल अतिशय दिमाखदार संपन्न झालं। या मैत्री फेस्टिवलमध्ये विशेष परिश्रम सर्वच सदस्यांनी घेतलेले। लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनीच्या अध्यक्षा विद्याताई काळे, सचिव प्राचीताई जमदाडे, खजिनदार कविताताई अंधारे, प्रकल्प प्रमुख शर्वरीताई फुरडे आणि स्पर्धांसाठी संपर्क साधायचा होता योगिता कटारिया, वैशाली शहा, पल्लवी बजाज। असंख्य प्रकारच्या ज्वेलरी, वेगवेगळ्या डिझाईन्समधल्या बेडशीट्स, असंख्य व्हरायटीजमध्ये पर्सेस, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य, शैक्षणिक साहित्य। आता नवरात्र सुरू होत आहे, त्यानिमित्तानं घागरा, ऑक्साईडची ज्वेलरी, दांडियांचे विविध प्रकार, त्यानंतर गळ्यातल्या असंख्य व्हरायटीज, नेकलेसच्या व्हरायटीज, साड्यांच्या व्हरायटीज, रेडीमेड ब्लाउजेस, इतकं काही पाहण्यासारखं होतं की अगदी स्टोनच्या ज्वेलरी तर अप्रतिम होत्या, त्याचप्रमाणे घागऱ्यांच्या असंख्य व्हरायटीज होत्या। सोलापूर, कोल्हापूर, बीड, बार्शी अशा सर्वच ठिकाणावरून सगळ्यांनी आपले आपले स्टॉल्स लावलेले होते आणि ते डेकोरेटिव्ह स्टॉल्स बघण्यासाठी बार्शीतील सगळ्याच महिलांची असंख्य प्रमाणात गर्दी होती। आपण पाहतायत इतक्या छान छान व्हरायटीजमध्ये दांडिया उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे छोटे छोटे कानातले इतके सुंदर होते, मोत्यांची ज्वेलरी, 1 ग्रॅमची ज्वेलरी, आता रनिंगमध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे ती टेम्पल ज्वेलरी, मंगळसूत्राच्या असंख्य व्हरायटीज। त्याचप्रमाणे त्यांच्या किमती पाहिल्या तर अगदी कमी दरामध्ये आणि या 2 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये डिस्काउंट पण दिलेलं होतं त्यांनी। अशा असंख्य व्हरायटीजचे स्टॉल्स बघायला मिळाले होते। इथे आपण पाहतोय की आत्ता नवरात्र चालू होणार आहे, त्यानिमित्ताने छोटे छोटे घागरे आणि छोटे छोटे धोती कुर्ती इतके सुंदर आलेले होते ना। आणि त्या स्टॉलवरती विशेष म्हणजे बहीण भाऊ बसलेले होते आणि इतके छान आवाजामध्ये ते किमती सांगत होते। भावाला तर सलाईन लावलेलं होतं त्याच्या हाताला, पण तरीही तो इतक्या उत्साहाने दाखवत होता। त्यांच्याकडे दांडियाच्या विविध व्हरायटीज, ऑक्साईडची ज्वेलरी आणि बरंच काही असं नवरात्रानिमित्त होतं। छान छोटे छोटे ड्रेस बघायला मिळत होते। ती दीदी पण अगदी उत्साहाने दाखवत होती सगळं काही। मलाही मज्जा येत होती हे सगळं पाहताना आणि असा मैत्री फेस्टिवलमध्ये पुन्हा एकदा इतक्या छान व्हरायटीज पाहायला मिळाल्या। त्यानिमित्ताने सगळ्या लायन्स क्लबच्या सगळ्या भगिनींचं कौतुक करण्यासारखं आहे। त्याचप्रमाणे या स्टॉल्समध्ये काही कॉस्मेटिक्स होते, लिपस्टिक, परफ्यूम, आयलाइनर, ब्रँडेड कंपनीच्या सर्वच कॉस्मेटिक्स या स्टॉल्समध्ये उपलब्ध होत्या। आणि ही दीदीसुद्धा कॉस्मेटिकबद्दल अतिशय छान माहिती सांगत होती। खास करून बेला विटा या परफ्यूमबद्दल तिने छान माहिती सांगितली। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। या ताईंकडे सुद्धा इतकी छान ज्वेलरी होती। मला खास करून त्यांचे नेकलेस आणि मंगळसूत्राच्या डिझाईन्स, त्याचप्रमाणे रिंग जी होती त्याच्या असंख्य व्हरायटीज मला खूप आवडल्या आणि छोटे छोटे कानातले पण खूप सुंदर होते आणि त्यांच्या गळ्यातलं इतकं छान होतं ना।
त्यांच्यासोबत त्यांची कन्या बसली होती, तीही आम्हाला खूप छान माहिती देत होती. तिनेही छान बेल्ट घातला होता आणि अशा बेल्टच्या पण असंख्य व्हरायटीज इथे दिसत होत्या. असं दारावरती किंवा उंबऱ्याच्या वरती इतकं छान लटकवण्यासारखं शुभलाभचं एक वेगळं पॅटर्न होतं. त्याचप्रमाणे डायमंडच्या ज्वेलरी होत्या. हे तर सोलापूरवरून खास गृहस्थ आले होते आणि त्यांच्याकडे कॉटनच्या साड्या, त्याच्यावरती ब्लाउजेस इतके सुंदर होते, ब्लाऊजचे पॅटर्न पण छान होते आणि प्रिंटेड साड्या होत्या. त्यानंतर पेंटिंग केलेल्या कॉटनच्या साड्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी पेंटिंग केलेली साडी आहे त्याला ब्रशनी जरी घासून धुतलं तरी ते पेंटिंग अजिबात जात नाही. अशा असंख्य प्रकारच्या व्हरायटीज असलेल्या साड्या त्यांच्याकडे होत्या आणि त्या खूप छान होत्या. त्यांचं युनिक कलेक्शन होतं. ब्लाऊजचे पॅटर्न्स पण खूप मस्त होते. कॉटनचे ब्लाऊज होते, विशेषतः अगदी 300 रुपये, 700 रुपये, 750 रुपये, पण ब्लाऊज सुंदर होते. मी मगाशी जसं सांगितलं की त्यांनी असं सांगितलं होतं की कॉटनच्या साडीवरती हे पेंटिंग केलेलं आहे आणि ते कितीही धुतलं तरी निघत नाही, अशी साडीही छान होती. या स्टॉलवरती सुद्धा लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, काही खेळाचं साहित्य इतकं सुंदर होतं. पेनच्या तर असंख्य व्हरायटीज होत्या. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी रेनॉल्डचा पेन आणि ती अप्सराची पेन्सिल किंवा नटराजची पेन्सिल एवढंच फक्त आपल्याला पाहायला मिळायचं. त्याची किंमत फार तर फार 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया असे असायची. पण इतक्या व्हरायटीज होत्या की मलाही थोडंसं बालपण आठवत होतं आणि या पिढीतल्या सगळ्या मुलांना इतक्या छान छान व्हरायटीज मिळत आहेत याबद्दलही थोडंसं छान वाटत होतं. म्हणजे पुन्हा एकदा आपण लहान व्हावं का असंही कणभर वाटून गेलं. आणि या प्रिया मदान, गोल्डी मदानची खूप वर्षांनी भेट झाली. आमच्या गल्लीत राहत होत्या आणि या दोघींनी इतक्या छान व्हरायटीज आणल्या होत्या. सॅकच्या पण इतक्या छान व्हरायटीज होत्या. बुक्स, नोटबुक्स आणि ही छोटीशी दिदी पण ते बघण्यात रमली होती. तेनु काला चष्मा जचदाय जचदाय गोरे मुखडे पे, अशा असंख्य गॉगल्सच्या व्हरायटीज होत्या. मस्त. मी पण 2-4 जरा ट्राय करून बघितले. छान वाटत होतं एकदम. आणि ही दिदी बघून माझ्याकडे हसत होती. या दोघीजणी छान त्यांच्या ज्वेलरीबद्दल इतकं छान सांगत होत्या आणि युनिक ज्वेलरी होती. काही घड्याळाचे बेल्ट्स होते आणि तेही क्रिस्टलचे, मोत्यांचे, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये होते. आणि बांगड्या खूप सुंदर होत्या. बांगड्यांचे सेट छान होते. छोट्या छोट्या ऑक्साईडच्या अंगठ्या खूप सुंदर होत्या. नेलपेंटच्या व्हरायटीज होत्या. असं हे मैत्री फेस्टिवल. आणि हा सेट मला जास्त आवडला, पण माझ्याकडे या कलरची साडी नव्हती म्हणून मी तो कॅन्सल केला. या पण नेकलेसच्या व्हरायटीज इतक्या छान होत्या. सगळे डायमंडमध्ये होते आणि अगदी 250-300 पासून ते 3000-5000पर्यंत ज्वेलरी इथं उपलब्ध होती. आणि खास मैत्री फेस्टिवल निमित्त त्यांनी डिस्काउंट पण ठेवलं होतं. एक हातात मी ब्रासलेट ट्राय करून बघितलं, छान वाटत होतं एकदम. मला जास्त गळ्यातले फार आवडले, खूप सुंदर होते. एक 450 रुपयाचं गळ्यातलंही मी खरेदी केलं आणि ते माझ्या साडीला इतकं छान मॅचिंग झालं. ब्राऊन कलरचं आणि त्यात असं स्टोन होते व्हाईट कलरचे, मस्त होतं. या अंगठ्या, छोटे छोटे कानातले मला प्रचंड आवडले होते. या मैत्री फेस्टिवलमध्ये काय खरेदी करावं आणि काय नको इतकं प्रचंड सुंदर होतं. आणि यांनी स्टॉल्सची सुद्धा सिलेक्शन जे केलेलं आहे ते पण अप्रतिम होतं. कानातल्याच्या इतक्या असंख्य व्हरायटीज होत्या ना इथे, मस्त. आणि काय म्हणतात ते, डोक्यातल्या पिना, बेल्ट, काही क्लचर्स इतके सुंदर होते, स्टोनचे वगैरे, मस्त अप्रतिम. नवचेतना मैत्री फेस्टिवल. लायन्स क्लब नेहमीच वेगवेगळ्या व्हरायटीज घेऊन येत असतं. आणि हे पण बीड्स वगैरे छान होते. हेअर पिन्स छान होत्या लहान मुलींसाठी. आणि या दोघी पण इतक्या छान पद्धतीने सांगत होत्या.
आणि विशेष म्हणजे कस्टमरना जेव्हा काही वस्तू दाखवत होत्या त्यावेळेस सगळ्या स्टॉलवरच्या सगळ्याच बायकांचा उत्साह तितकाच टिकून होता, हे एक त्यांचं खास वैशिष्ट्य होतं. या स्टॉलवरती सुद्धा रांगोळ्यांच्या असंख्य व्हरायटीज बघायला मिळाल्या मला. इतक्या सुंदर रंगसंगती होती आणि खाली पण त्यांनी सगळ्या रांगोळ्या अशा जमिनीवरती मांडल्या होत्या. मला पण इतक्या आवडल्या ना. या नवीन प्रकारच्या रांगोळ्या आहेत, म्हणजे यांना धुतलं तरी चालतं. ते काहीतरी थ्रेडच्या लोकरीच्या मे बी असाव्यात. यांच्या स्टॉलवरती सुद्धा मला ब्लाऊज ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज मिळाल्या. एक पिवळ्या कलरचा ब्लाऊज मला प्रचंड आवडला. त्याच्या मागे असं प्रिंटेड वारली पेंटिंगचं, पण ते थ्रेडिंगचं होतं, म्हणजे एम्ब्रॉयडरी होती. मला तो प्रचंड ब्लाऊज आवडला आणि म्हणून मी तो घेतला. 700 रुपयांचा तो ब्लाऊज होता आणि त्याचं सूत वगैरे अगदी अप्रतिम होतं, छान होतं. यांच्याकडे सुद्धा ब्लाऊजच्या व्हरायटीज मला प्रचंड आवडले या स्टॉलवरच्या. आणि त्यात ताई पण इतक्या छान सांगत होत्या. असं हे मैत्री फेस्टिवल. यानंतर पुढे गेल्यानंतर सगळे आपल्या धार्मिक वस्तू मिळत होत्या, म्हणजे उदबत्ती असो किंवा कापूर असो, वाती असो. इथे श्रीकृष्ण फार सुंदर होता, मला फार आवडला तो. आणि त्याचे जे काही किरीट होते, मुकुट असतो, त्याच्याही व्हरायटीज इथे बघायला मिळत होत्या. उदबत्त्यांचे वास घमघमाट सुटला होता तिथे. आणि काही असे देवांचे बरेच काही ड्रेसेस वगैरे पण छोटे छोटे होते, कृष्णाचा वगैरे असा सुंदर होते. या ताईंकडे गेल्यानंतर मला गळ्यातल्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळाल्या बघायला. त्याचप्रमाणे त्यांच्याकडेही असं नवरात्राच्या निमित्ताने घागरे म्हणा किंवा आणखी काही ज्वेलरी म्हणा, ऑक्साईडचे मोठे मोठे कानातले इतके सुंदर होते. ऑक्साईडची ज्वेलरीच अप्रतिम होती त्यांच्याकडे आणि काहीतरी वेगळं असं बघायला मिळालं. आपण जे कापड असतं जुनं त्याची पण ज्वेलरी करू शकतो हे या स्टॉलवरती बघायला मिळालं. आणि अशा कापडी गळ्यातलेचे सेट जे छान दिसतात, म्हणजे घागऱ्यावरती वगैरे, हे यांच्या स्टॉलवरती बघायला मिळालं मला. अप्रतिम ज्वेलरी होती, ऑक्साईडची सुद्धा युनिक ज्वेलरी होती. आणि दांडिया पण त्यांनी ठेवले होते, काही व्हरायटीज दांडियाच्या पण. यांच्याकडचे जे नेकलेस होते ते अगदी अनकॉमन होते. आणि कंबरपट्टा मेखला हा प्रकार इतका सुंदर होता. मला यांची ज्वेलरी विशेष करून गळ्यातले सेट जे होते ऑक्साईडचे आणि बाकी कापडी काही कवड्यांचे वगैरे मला फार आवडले. यांच्याकडे तर अगदी खाण्याचे पदार्थ पण होते, काही तोरण होते, सुंदर सुंदर तोरण होते, अगदी खड्यांचे होते, मोत्यांचे होते, काही लेसचे होते तोरण. खूप सुंदर वस्तू होत्या. रांगोळी काढण्यासारखं होतं समोर. त्यानंतर काही असे लेज कुरकुरे स्वतः घरी तळलेले इतके सुंदर होते. काही दिवे छान होते, दिव्यांचं पण डेकोरेशन, पणत्यांचं डेकोरेशन केलेलं होतं. ही दीदीनी इतके सुंदर सुंदर व्हरायटीचे आम्हाला तोरण दाखवले, मला खूप आवडले. म्हणजे कला किती छान असते आणि ती जोपासणारी स्त्री, तिची तर नजर किती सुंदर असेल बघा. यांच्याकडे ही जी ज्वेलरी होती ती अगदी वेगळी होती, म्हणजे कापडी वस्तूंनी, कपड्यांची केलेली होती. कपड्यांमध्ये मे बी बॉल ठेवलेला असेल किंवा काही त्याला ऑक्साईडचं मध्ये बटन ठेवलं असेल आणि त्याच्यावरती तो गुंडाळला असेल. आणि आम्हाला ते खूप सेट आवडले. कवड्यांचं त्याला डेकोरेशन केलेलं होतं आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इतके सुंदर होते. म्हणजे ते अगदी घागऱ्यावरती खूपच छान दिसतील असे होते. आणि त्यातला एक सेट मी घेतला. ही ज्वेलरी वगैरे सगळं बघून इतकं मन भरून आलं की नंतर मग भूक पण लागली. भूक लागल्यानंतर पुढे गेलो तर काय वेगवेगळे स्टॉल्स, अगदी मंचुरियन, नूडल्स मस्त ते लोक छान फ्राय करत होते. पुढे आल्यानंतर बघितलं तर पाणीपुरी,
कच्ची दाबेली, वडापाव, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही खूप छान बनवून देतो, ऑर्डर पण घेत असतो, चिवड्याच्या लाडूच्या ऑर्डर्स पण घेतो असं त्यांनी सांगितलं. आणि तो दादाही आम्हाला खूप छान सांगत होता. पुढे आलो तर दाबेलीचा आणि वडापावचा मस्त स्टॉल लावलेला होता. गरमागरम वडापाव खाल्ला, मस्त लागला. आणि दोघंही जण अगदी आनंदात ते सगळं करत होते. आणि त्यांनी असं विचारलं की शूटिंग घेत आहेत का? मी म्हटलं की हो हो शूटिंग घेते आहे. त्याला खूप आनंद झाला. म्हणजे आपण केलेल्या कष्टाचं जेव्हा कोणीतरी काहीतरी चित्रीकरण करतं त्यावेळेला खरी ती कौतुकाची थाप म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढे गेलोत तर डोस्यांचे अनेक प्रकार होते. कट डोसा, पेपर डोसा, साधा डोसा, असे बरेच छान होते आणि त्यांचं करणंही खूप छान होतं. दादा आणि वहिनी दोघंही हे स्टॉल चालवत होते आणि त्यांचा स्टॉल नेहमीच चालू असतो. इडली, सांबर, ढोकळा, बरेच काही पदार्थ करतात असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे गेलो तर आम्हाला छान बर्फाचा गोळा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा तो बर्फाचा गोळा असा दारोदार फिरायचा आणि असं तो खर 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 घासायचं, मस्त तो गोळा काडीवरती चिटकवायचा, वेगवेगळ्या रंगांमध्ये बुडवायचा, असा बर्फाचा गोळा मस्त लागला अगदी. पुढे गेल्यानंतर केकच्या व्हरायटीज होत्या. आत्ता ट्रेंडिंग आणि लेटेस्ट मला नाही माहिती, पण केकचे बरेच व्हरायटीज त्या दीदींनी केल्या होत्या आणि त्या सगळ्या व्हरायटीज मला सांगत होत्या. त्याच्यानंतर पुढे पाणीपुरी, भेळ, आपला जो अखिल लोहिया आहे त्याची मम्मा तिथे होती आणि त्यांनी तो स्टॉल लावलेला होता. पुढे गेल्यानंतर मिसळकट्टाचा पण एक स्टॉल होता छान. यांच्याकडे हा जो स्टॉल बघतो यांच्याकडे बरेच काही सँडविचेस वगैरे असे प्रकार होते, छान होते. बर्गर, पिझ्झा, बरेच प्रकार होते. त्यानंतर मिसळकट्टामध्ये अगदी बायकांची रांग लागली होती पाणीपुरीसाठी, कारण 30 रुपयाला इतकी सुंदर चवदार पाणीपुरी होती, मस्त. आम्ही पण तो ताव मारला. आणि त्यामधून ब्रेकिंग न्यूज ना, लायन्स क्लब आपण यांना पाहिलं का? आपण यांना पाहिलं का? करायचं का सगळं? 20, 30, 85. मस्त छान दिसायला लागलाय. आता ब्रेकिंग न्यूज मस्त. जरा काहीतरी करा, चेअर अप करा, काहीतरी करा, पोज द्या. विक्ट्री विक्ट्री विक्ट्री. मस्त अध्यक्ष ना. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. या मैत्री फेस्टिवलमध्ये पानांच्या विडे प्रकार याची स्पर्धा, त्याचप्रमाणे उपवासाचे तिखट पदार्थ याची पण स्पर्धा होती. पौष्टिक गोड पदार्थ ही देखील स्पर्धा होती. कलश डेकोरेशन, त्याचप्रमाणे मोराची रांगोळी, तू तू मी मी स्पर्धा होती. त्यामध्ये फक्त 2च स्पर्धक असावेत आणि त्याही सासू सुना असावे अशी गंमतशीर स्पर्धा. त्यानंतर सोलो डान्सची स्पर्धा होती. इतक्या सुंदर स्पर्धा होत्या या मैत्री फेस्टिवलमध्ये. लहान मुलांसाठी रांगण्याची स्पर्धा होती, 6 ते 9 महिन्याच्या मुलांसाठी होती खास. त्यानंतर पणती डेकोरेशन, पणती आणि सजावट साहित्य स्वतः घेऊन यायचं, पण छान डेकोरेशन केलं होतं सगळ्यांनी. हेल्दी स्माईल स्पर्धा होती, म्हणजे हसण्याने आपलं आयुष्य वाढतं असा छान संदेश देणारी, पण ही लहान मुलांसाठी होती कदाचित. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड बनवायचं होतं, अशी छान वडिलांवरती प्रेम दाखवणारी स्पर्धा. भरड धान्य पदार्थ होतं. आत्ता भरड धान्य पदार्थ किंवा अशा जुन्या पारंपरिक पदार्थांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जंक फूड्स खातोय आणि त्याची परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. मेहंदी स्पर्धा होती, रील्स स्पर्धा होती खास, आणि त्या रील्स
त्याचप्रमाणे ग्रुप डान्सची स्पर्धा होती. लकी ड्रॉमध्ये पैठणी आणि सोन्याची नथ असं बक्षीस देण्यात आलं होतं आणि सगळ्या स्पर्धकांनी आपली नावं नोंदवलेली होती. बक्षीस वितरणाच्या दिवशी छान असे विविध कार्यक्रम घेतले गेले आणि यामध्ये परीक्षकांचा निर्णय अंतिम असल्यामुळे पार्सलिटी हा प्रकार अजिबात नव्हता. कार्यक्रमामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो संयोजकांकडे होता. स्पर्धेच्या दोन्ही दिवशी लकी ड्रॉसुद्धा काढण्यात आला होता. असा हा मैत्री फेस्टिवल त्यांचंही या ठिकाणी आहे. तरी आपण स्पर्धा 2 मिनिटात सुरू करतोय. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. नक्षत्रांचा पावसाळा सुरू होता, पण तरीही मैत्री फेस्टिवल म्हणलं की काहीतरी वेगळं आगळं असं काहीतरी पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने आपला स्वयंपाक उरकून सगळ्या बायका अगदी उत्साहाने नटून थटून आलेल्या होत्या. डॉक्टर कैवल्य गायकवाड, डॉक्टर हाजगुडे यांच्या मुलाला तयार करतायत असा छानसा आगळा वेगळा मैत्री फेस्टिवल. जिथे मनाच्या कलुषितीचा रंग नसतो, जिथे फक्त एकमेकांचा अतूट संग असतो, जिथे फक्त एकमेकांचा अतूट संग असतो आणि ज्या नात्याला कधीही कोणताच अंत नसतो, अशा नात्याला मैत्री असं नाव असतं. आणि अगदी असंच नातं आमच्या लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउन तेजस्विनीच्या सर्व सदस्या, त्याचबरोबर बार्शीतील उपस्थित सर्व मैत्रिणींचं झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नवचेतना मैत्री फेस्टिवल आयोजित केलेलं आहे. तर सर्व क्लबच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. लायन्स क्लब ऑफ बार्शी टाउन तेजस्विनीची सुरुवात तर 2007 मध्ये लायन्स क्लब बार्शी टाउन हा जेव्हा सुरू झाला तेव्हापासून या क्लबची सुरुवात झाली. आणि आमचा लायन्स क्लब हा लायन्स मध्ये 2020-21 मध्ये आम्ही मर्ज केला. आणि त्यानंतर लायन्स क्लबचा लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी झाला. या क्लबच्या 45 सदस्य आहेत. आतापर्यंत क्लबने विविध क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. आणि आमच्या या 45 ज्या सदस्य आहेत, या सर्व सदस्य सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामधले आहेत. त्या म्हणजे डॉक्टर आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही बिझनेस वुमन आहेत, काही वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिस्ट आहेत. अशा सर्व गुण संपन्न अशा आमच्या 45 सदस्य आहेत. आजपर्यंत आमच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर बार्शी टाउनच्या सहकार्याने आम्ही समाजामध्ये अनेक समाज उपयोगी असे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यामध्ये गरज असेल, अन्नदान असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी राबवल्या जातात. यामध्ये जेव्हापासून लायन्स क्लब हा लायन्स क्लबमध्ये मर्ज झाला तेव्हापासून दरवर्षी क्लबची एक परमनंट ऍक्टिव्हिटी आम्ही राबवतो. आणि ही जी ऍक्टिव्हिटी असते तो आम्ही जो मैत्री फेस्टिवल आयोजित करतो आणि या मैत्री फेस्टिवल मधून जो आमचा फंड रेज होतो, झालेल्या फंड मधून आम्ही दरवर्षी एक परमनंट ऍक्टिव्हिटी उभं करत असतो. आतापर्यंत लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनीचा ऑक्सिजन पार्कमध्ये चिल्ड्रन पार्क हा एक परमनंट प्रोजेक्ट झालेला आहे. त्याचबरोबर मूकबधीर शाळेमध्ये देखील चिल्ड्रन पार्क हा एक परमनंट प्रोजेक्ट झालेला आहे. आणि मागच्या वर्षी जो मैत्री फेस्टिवल घेतलेला होता त्याच्यामधून जो फंड रेज झाला, त्या फंड रेज मधून बार्शी येथील सुविधा हॉस्पिटल या ठिकाणी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोफत डायलिसिसची सुविधा क्लबच्या मार्फत सुरू केलेली आहे. आणि या सुविधेचा फायदा आतापर्यंत जवळपास 900 रुग्णांना झालेला आहे. म्हणजे लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी समाजामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असते. आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे मैत्री फेस्टिवल. आणि बरं का, मैत्री फेस्टिवल यातलं मैत्री ऐकलं ना की असं वाटतं की मैत्रीसाठी 2 लाईन ह्या म्हटल्याच पाहिजेत. तो काय आहे ना, लेडीजचा एक गुणधर्मच आहे, मैत्री म्हटलं की तुटून पडतात. तर मैत्रीसाठी 2 लाईन. फूल कळीतून उमलते, मैत्री मनातून जुळते, म्हणून तर म्हणतात मैत्री फार अनमोल असते. स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स
अशा अनेक स्पर्धांचे आयोजन आपण या कार्यक्रमामध्ये केलेले आहे। तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जण आपले जे काही छोटे मोठे बिझनेस आहेत त्याचे सादरीकरण या मैत्रीवर फेस्टिवलच्या निमित्ताने इथे आता ज्या काही लायन्स क्लब तेजस्विनीच्या सगळ्या पदाधिकारी सदस्य या सगळ्या जणींनी आपलं छानसं रील्सचं प्रेझेंटेशन केलेलं होतं। मस्त सगळ्या रमल्या होत्या। यांच्या साड्या यांची ज्वेलरी अगदी अप्रतिम होती आणि उत्साहाने सगळ्या जणी पार्टिसिपेट झालेल्या होत्या, मस्त करत होत्या। त्यांचा उत्साह बघून समोरच्या सगळ्या बायका टाळ्यांची दाद देत होत्या। काही जणी फोटो काढत होत्या, काही जणी त्यांचं शूटिंग घेत होत्या आणि असा हा छान उत्साहात आनंदात सगळ्या मैत्रिणींच्या समवेत रंगलेला असा हा नवचेतना मैत्री फेस्टिवल आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। रील्सच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि काही आपल्या महिला ज्या आहेत त्यांनी छान भाग घेतला होता। पावसाळा सुरू आहे नुकताच, छत्रीचं छान रील केलेलं होतं मस्त आणि त्यांचं ड्रेसिंग उत्तम, सादरीकरण, पब्लिकचा रिस्पॉन्स छान होतं सगळंच काही। मी त्याही अशा मस्त आनंदात हसत खेळत आपल्या संसारातून थोडंसं बाजूला सरकून आपल्या कलेचं सादरीकरण या स्टेजवरती करत होत्या। आणि आता रील्सचं फॅड आहे, फॅशन आहे, अशी रील्सची छान स्पर्धा यांनी आयोजित केलेली होती। खरं तर पूर्वसूचना द्यायला हवी होती सगळ्यांनाच की रील्समध्ये भाग घ्या, सगळ्याच महिलांनी अगदी उत्साहाने घेतला असता। असो, पण नेक्स्ट इयर रील्सची स्पर्धा नक्की ठेवावी। स्पर्धा असं नाही म्हणतायत, पण सगळ्यांनाच आजकाल आवडतंय आणि या मैत्री फेस्टिवलच्या निमित्तानं स्टेज पण मिळेल असं या लायन्स क्लबला आपण नंतर सांगूयात। छान स्पर्धा घेतात, या सगळ्याच जणी उत्साहाने सामील असतात आणि हे सगळं जे काही फंडिंग जमा होतं ते समाजकार्यासाठी उपयोगी पडावं या दृष्टीने या सगळ्या महिला धडपडत असतात आणि गरीब लोकांना त्यातून काहीतरी मदत व्हावी अशा दृष्टीने या स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं। असा हा मैत्री फेस्टिवल इतका छान आनंदात साजरा झाला। याही चौघीजणींनी आपलं छान रील बनवलेलं होतं आणि छान संदेश देणारं होतं। वडिलांवरचं प्रेम, त्याचप्रमाणे एक स्त्री काय करू शकते अशा पद्धतीचं त्यांनी सुरुवातीला छान डान्स केले आणि त्यानंतर एक छान 2 बोर्ड तयार केलेले होते आणि त्याच्यावरती तो छान संदेश सगळ्या समाजाला दिलेला होता। असं हे मैत्री फेस्टिवल आणि त्यानिमित्ताने सगळ्याच बायकांना आपली कला सादर करण्याचं एक व्यासपीठ मिळालं, एकत्रित येऊ शकल्या, संघटित होऊ शकल्या। मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपापल्या परीने का होईना पण प्रत्येक महिलेचं कौतुक मात्र नक्की करावं आणि यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। स्पर्धा बक्षीस हे एक निमित्त असतं, पण प्रत्येक महिलेमधली, प्रत्येक बाईमधली कला ही त्या निमित्ताने दिसते असा हा मैत्री फेस्टिवल। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। या मुलांनी सुद्धा इतका सुंदर डान्स केला, सगळी छोटी छोटी मुलं होती आणि असं म्हणतात ना की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होत असते, तशीच या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा म्हणजे डान्स स्पर्धेची सुद्धा सुरुवात गणपतीच्या आराधनेने झाली। मला फक्त हे जे गाणं होतं ते गाणं लावता आलं नाही कारण की माझ्या चॅनलवरती कॉपीराईट पडतं। असो, पण इतका सुंदर डान्स होता आणि सगळ्यांनी अगदी जोरदार टाळ्या वाजवून या मुलांचं कौतुक केलेलं होतं। डॉक्टर सागर हसगुडे आणि डॉक्टर प्रज्ञा हसगुडे यांचे चिरंजीव श्रीसुद्धा यामध्ये सामील होता, जो माझा स्टुडंट आहे
अतिशय गुणी मुलगा, अतिशय हुशार मुलगा, असा सगळ्यांनीच इतका सुंदर डान्स केला होता. आणि ज्यांनी कोरिओग्राफी केली असेल त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे, कारण की एवढ्या छोट्या मुलांना त्यांचा मूड सांभाळत इतकं छान डान्स बसवणं म्हणजे खरंच मोठी कला आहे. आणि ही मुलं पण अगदी मोबाईलचा नाद सोडून इतकी जर छान इन्व्हॉल्व होत असतील तर मला असं वाटतं की अशा स्पर्धा रोजच घेतल्या जाव्यात, फक्त मुलांसाठी, की जेणेकरून ते मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडतील. आणि आत्ता आपण घटना बऱ्याच बघितल्या असतील की मोबाईलच्या त्या कोणत्या कोणत्या गेम आहेत, त्या गेममुळं मुलं ती कमांड ऐकतात आणि त्या पद्धतीने त्या क्रिया करतात, मग त्यामध्ये आत्महत्या होतात आणि मग बरेच असे काही प्रकार घडतात. आत्ता सध्या एवढ्या छोट्या मुलांना BP शुगरचे त्रास सुरू आहेत. त्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने किंवा खेळाच्या निमित्ताने ती मुलं स्टेजवरती येतील, आपली कला सादर करतील, त्यात रमतील आणि मग मोबाईल हळूहळू बाजूला सरकेल. म्हणजे मग आईची पण तक्रार येणार नाही की अहो काय करावं, मोबाईल दाखवल्याशिवाय तो खातच नाही. नाही ना, ही सवय आपण लावलेली आहे, चूक मुलांची नाही आहे. आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांचाही दोष नाही की त्यांना ते ऑनलाईन सगळं करावं लागत होतं, अभ्यास वगैरे, त्यामुळे त्यांना ती सवय लागून गेली. आणि 24 तास आपण सगळेच एकमेकांच्या समोर असायचो, त्यामुळे कंटाळायचो आणि मग काय करायचं तर मग मोबाईलची सवय लागली. अर्थात त्यांचा बिझनेस झाला मोबाईलवाल्यांचा, तर आपल्या सगळ्यांना थोडासा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी अशा विविध स्पर्धांचं रोजच आयोजन केलं जावं असं मला वाटतं. आणि ही छान डान्स करत होती, यांचा उत्साह आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये ही छान रमलेली मुलं, असा हा नवचेतना मैत्री फेस्टिवल लायन्स क्लब तेजस्विनीच्या वतीने आयोजित केलेला होता. आणि या कार्यक्रमामध्ये सगळीच मंडळी छानशी रमलेली होती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा या विघ्नहर्त्याला, सुखकर्ता गणपतीला सगळ्यांनीच नतमस्तक होऊन खूप सुंदर परफॉर्मन्स केला होता. नुकताच 10 दिवसांचा उत्सव आपण सर्व महाराष्ट्रातील सगळ्यांनीच अगदी आनंदाने साजरा केलेला आहे. अशा या गणपतीचं सुंदरचं नृत्य सादर केलं. बार्शी टाउन तेजस्विनीच्या अध्यक्षा लायन विद्या काळे यांच्या हस्ते या ठिकाणी या सर्व चिमुकल्यांना एक छोटंसं बक्षीस देण्यात येत आहे. ऐकू येत नाहीये का तुला? अगं चल ना, कुठे जायचंय का? अगं बघ ते मैत्री फेस्टिवल नवचेतना, अगं आपल्या लायन्स टाउन बार्शी तेजस्विनीच्या सगळ्या बायका, बापरे काय रील्स बनवल्यात मुलांनी, बघितलं का? रील्स पण छान होत्या बरं का तुमच्या. आणि माहिती का, असं रील्स बघून मला आतून रील्स फुटतायत. काय म्हणलीस तू? आतून रील्स फुटतायत मला. आता रील्स करायचं म्हणते का? शोभतं का तुला? शोभतं का ग नाही शोभायला? मी चांगलीच आहे ना. अगं काय आता वय काय आपलं काय, आणि आता रील्स करायची? वय असेल तुझं, मी तर अजून स्वीट 16 आहे बरं का. काही हिचं काही डोक्यात घेऊ नका. आणि बघा रील्स काय, त्याला काय वय लागतंय काय? मी सांगते, आता ही म्हणते की रील्स करायचे, पण हिला काय रील्स जमत नाही. अगं जमेल, मला काही नाही, सगळं काही जमतंय. बार्शीच्या लोकांना अशी शिकवेन मी. हो अगं काय हसण्यासारखं बोलती का? काय काय हसते, सगळं जमतंय मला. तुला तर एखादी रील्स आपण बघूयात. बर तू म्हणते तर करू. आता मैत्री खातर कसं थोडं काय करावं लागतं, मग असंच काहीतरी करावं तर लागणारच. चल लाव एखादी टिंचक रील. ठीक आहे चला मग करते. एक गाणं वाजवा आता आमच्यासाठी, बघूया करूया ट्राय, जमतंय का? बसूयात का? बसूयात का? कसं परत शिकव
नव्हती का एकदा? जमलं नाही बघ, म्हणलं ना आपल्या वयाला नाही जमणार आहे ते. अगं जमेल मला. बरं आणखीन एकदा ट्राय करू. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. मग प्रेक्षकांमधून सुद्धा रील करण्यासाठी, अगदी ऐनवेळी रील करण्यासाठी या दोघींनी सगळ्यांना उठवलं. तर लगेच पळत पळत सगळ्याजणी इथे तयार झाल्या आणि छान रील करण्याचा प्रयत्न करत होत्या. अर्थात अचानक लावलेलं म्युझिक आणि त्याच्यावरती रील करायचं म्हणजे सगळ्यांनाच जड जातं की हो, पण तरीही छान रील करत होत्या.